आमच्या आळंदी येथील कॅम्पमध्ये 4 स्टेज, दोन्ही साईडला 4 स्टेज होती आणि आले होते तर ती काठी तुम्हाला दिसून राहिली त्यांच्या हातामध्ये. लंबर, सर्वायकलचा पण प्रॉब्लेम, लंबर डिस्बल पूर्ण लॉर्डोसिस झालेलं आणि काठी घेऊनच आले होते. अतिशय कमी वयात एव्हीएन झाला आणि खूप कचून गेले होते, परंतु पहिल्या दिवसापासून त्यांनी हिंमत न हारता आपल्या थेरपीज व्यवस्थित फॉलो केल्या आणि आज शेवटचा दिवस. आज आपण अग्निकर्म केलं आणि अक्षरशः उठून उभं दाखवतो तुम्ही आणि चालून दाखवतो ना. आरामाने धरू लागू. गेल्या 8 महिन्यापासून ते फक्त घराच्या बाहेर कुठेही गेले नव्हते. मनाने खूप कसले होते, परंतु आपल्या या आळंदी तीर्थक्षेत्राचा पायगुण आज ते ज्या ज्ञानेश्वरांनी इथं भिंत चालवली त्या ठिकाणी आज आपल्या आयुर्वेदानं अक्षरशः काठीवरचा पेशंट पायावर चालला. हे एक आपलं यश त्या ठिकाणी म्हणावं लागेल. आमच्या थेरपी बद्दल काय सांगा? इथे थेरपी बद्दल सांगायचं झालं तर डॉक्टर आणि इथला स्टाफ एवढा चांगला आहे. प्रत्येक पेशंटची काळजी आपल्या घरच्या प्रमाणे घेतात, एवढंच सांगेन मी. तुम्हाला काय त्रास होता बरं? मला एव्हीएनचा पूर्ण त्रास, माझे दोन्ही पाय कैची सारखे बसायचे, असे राहतच नव्हते, अशी कैची पडायची. कैची हे पूर्ण जॉईंट होतं आणि ते होत नव्हतं. तर पहिल्याच दिवशी ते ओपन केलेत सरांनी पूर्ण आणि आज मी स्वतःच्या पायावरती उभा आहे, चांगलं मस्त चालतोय. थेरपी दरम्यान काही त्रास झाला तुम्हाला? त्रास थोडाफार होणारच, तो सहन करावा लागतो. बाकी एव्हीएनच्या रुग्णांना काय सांगाल तुम्ही? एव्हीएनच्या रुग्णांना एवढं सांगेन की इथे येऊन तुम्ही थेरपी घ्या. 7-7 दिवसाची गंगा हॉस्पिटलला 7 दिवसाची थेरपी घ्या, चांगला फरक पडेल. तर धन्यवाद. आपण म्हणतो आयुर्वेदाने उशिरा आराम पडतो, पण अक्षरशः 3 दिवसामध्ये आपण त्याची काठी बाजूला ठेवून रुग्ण स्वतःचा आत्मविश्वास चालायला लागला. हे आपलं आयुर्वेदाचं यश आहे आणि हे आयुर्वेदाचा प्रचार प्रसार करण्यासाठी हा व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद. जय आयुर्वेद.